तर आता मी रिअलाइज केलं की आमचा ना रूम दाखवायचा राहिलेला आहे. तर इथे आमचा रूम आहे 154 नंबर रूम भेटला होता आम्हाला. आणि हे बघा रूम सुरू होतो असा, स्टार्टिंग होते अशी रूमची. तर सगळ्यात पहिले पाऊस येतोय खूप आणि खूप थंडी वाजते सगळ्यांना. तर सगळ्यात पहिले रूममध्ये आल्याला दिसतं कबोर्ड, जो आम्ही बिलकुल यूज केला नाही. का माहिती कशासाठी आहे तो. हे बघा हे कबोर्ड होतं, इथे एक बिलकुल यूज नाही केलं. इथे एक ड्रेसिंग टेबल आहे आणि तिकडे ना ॲक्च्युली ऑलरेडी ना 2 थर्मस होते. हे एक आहे, हे एक होतं आणि ह्याच्यामध्ये जे असतं ना चहा कॉफी वॉट एव्हर ते होतं. आणि पसारा बघू शकता आमचा, कारण की आम्ही 2 दिवस होतो विसरलो रूम दाखवायचं. असा खूप मोठा रूम आहे, 4-5 लोकांसाठी परफेक्ट रूम आहे हा. आमचे 2 रूम आहेत, हा एक रूम आहे आणि हा समोरचा एक आहे. आणि हा बघा हे दोघं बघा. बेड बघा, बेड एकदम ना किंग साइज बेड आहे मोठा. आणि ते लोक तुम्हाला डबल मॅट्रेस पण देतात जस्ट इन केस तुम्हाला गरज लागली तर. पाऊस एवढा पडतो थोडं लिकेज झालंय. आणि ही मोठी खिडकी आणि टीव्ही पण आहे. आणि हे बाथरूम आहे. इथे एसी पण होता, पण एसीची जरा पण गरज लागली नाही आम्हाला. काय गरज लागली मम्मी सांग. पाऊस पडतोय, एवढा पाऊस पडतोय, थंडी असते लय. बघा कसे सगळे थकून. जेवण आलं आताच आम्ही. आणि जेवण कसं होतं मम्मी. बॉम्ब होतं एकदम परफेक्ट. पण किंजू काय खातच नाही. किंजू काय नाही खाते. तू काय किंजू हाय कर. तुझ्या पप्पाने प्यायचे पाण्याचे पैसे पण. पाणी भरपूर पिते पण ती जेवत नाहीये. हा असा रूम होता. रात्रीचे बघा किती वाजले, 10 वाजलेत. उद्या आम्हाला निघायचं, उद्या आमचा चेकआउट आहे. मला तर इतका आवडला रूम. आणि रूम मध्ये झोप पण एकदम मस्त लागते. आणि मी तर हुडी घातले कारण की एवढी थंडी वाजते ना, काय बोलू आता. पाऊस एवढा आणि थंडी एवढी. आता आम्ही पॅकिंग वगैरे करणार आणि जरा एन्जॉय करणार, कारण की उद्या जायचं आहे. तर मग थोडं एन्जॉय करणार. हा ऍक्च्युली काय होतं ना, सकाळचा पाऊस नाही येत, ऊन वगैरे पडतं. नशीब त्याच्यामुळे आम्ही फिरायला तरी जाऊ शकलो. आता संध्याकाळी जो पाऊस सुरू होतो ना, एवढी धुकं, पाऊस, थंडी, डेंजर. आता आम्ही तुम्हाला ना सकाळी भेटणार नाही. सकाळी नाही, आता आम्ही एन्जॉय करणार आहे, डान्स वगैरे करणार आहे, तेव्हा भेटतो तुम्हाला. चांगलं सांगायचं जे आहे ते. म्हणजे माझा नवरा एवढा चांगला आहे ना, खूपच चांगला आहे. आणि कधी कोणतंही काम करायला मला कधी टोकलं नाही. आणि जे मी काय करेल ते मला किती झाले 2 सपोर्टिव्ह आहेत. आणि कोणतेही मी काम करायला घेतलं ना, त्याच्यामध्ये मला सपोर्ट करतात. कोणतेही काम करायला टोकत नाहीत. आणि खूप चांगले आहेत, मला समजून घेतात. तेच सारखं बोलते. आणि माझ्यावरती प्रेम तर एवढं करतात ना, बापरे खूप प्रेम करतात. आणि मी एवढा पैसा त्यांचा उडवते ना, तरी मला काही बोलत नाही. हा सगळ्यांना मदत पण करतात. आणि कधी अपेक्षा पण करत नाहीत की लोक मला मदत करतील, पण ते हमेशा लोकांना मदत करायला पुढे येतात. आणि अजून काही आठवलं. बेस्ट फादर, बेस्ट हजबंड, बेस्ट मुलगा, बेस्ट भाव, बेस्ट मित्र आणि बेस्ट जावाई. फ्रेंडली स्वभाव आहे त्यांचा. स्पॉइल नाही करते मध्ये मध्ये बोलून. आमचं अरेंज मॅरेज असलं तरी ना, आम्ही लग्नाच्या आधी एकमेकांना बघितलं पण नव्हतं. आमचं लग्न ठरलं होतं ना, आम्ही दोघांनी एकमेकाला बघितलं पण नव्हतं. आणि आमच्या आई वडिलांनी आमचं लग्न ठरवलेलं. नको देऊ. आणि आई वडील तर आपलं लग्न करतात, पण निभवणं हे आपल्या हातात असतं. पण आम्ही ते चांगल्या पद्धतीनं निभवलं. दोघांनी एकमेकाला समजून घेतलं. आणि मस्त आमचा सुखाचा संसार चाललाय. चला फिनिश. लंच करायला आलेला आहे आता. हॉटेलमध्येच लंच आहे आमचा, म्हणजे इन्क्लुडेड.
आणि व्ह्यू बघा. परफेक्ट आहे ना इकडे बसायला, मजा वाटते ना इथे. आता आम्ही ट्राय करून बोलतो तुम्हाला कसं आहे. मी सगळ्यात पहिले कोल्हापुरी खाते. मी चम्मच पण आहे, चम्मच खाते स्टार्टर्स. हा पापड. संध्याकाळचं जेवण खूप छान असतं. कोल्हापुरी किती मस्त आहे. पुरी आहे, रव्याची पुरी आहे. पुरी सोबत काय खाऊ बघू, हे छोले टाईप टाकायचे. मग मी दही वडे दाखव, खूप कॅमेरामध्ये दाखवायचं आहे. काय आहे कुठे रे, कुठे असं घडलं बाहेर. हे दही वडा बिंजूला, आणि काल रात्री होती चार. एक नंबर. आपल्याला जसं पाहिजे तसं आपण बनवून हे करू शकतो. सगळे बशा आता तुझ्यापेक्षा जास्त मी चांगलं वाढले. सॅड लुक. हॅलो गाईज. तर आज आहे आमचा चेकआउट आणि बस आहे 10:15ची आणि आता वाजलेत 9:15 वाजलेत आणि आता 15 मिनटात चेकआउट करणार आहे आम्ही आणि बॅक टू मुंबई. तर खूप मजा आली या ट्रिपमध्ये. तर सगळे व्लॉग लवकरच येतील आणि तुम्ही सांगा आम्हाला व्लॉग कसे वाटले वगैरे. आणि आता आम्ही चेकआउट करणार आहे. सगळं झालं मम्मी तयारी. हे काय मम्मीचं सगळं झालेलं आहे. बॅग वगैरे भरून तो फरकर बाकी आहे बघ, टॉवेल बाकी आहे. जे टॉवेल बाकी आहे ते सगळं ठेवणार आहे आता पटापटा पटापटा. किंजू दूध पिते. किंजू तर आता करतो चेकआउट आम्ही. हाय बाय महाबलेश्वर, आवर फेवरेट हॉटेल. किंजू जायचं ना, जायचं घरी जायचं किंजूला. पाऊस उघडला. किंजू बघत नाही मागे एकदा पण. चाललो मुंबईला आहे ना किंजू. घरी चाललो ना आपण, घरी चाललो. असं काय आता निघालो. कोण मी होय उडू चला असतं. चला चाललोय. गाडी आपली नाही लागली ना. येईल गाडी आता. येईल ना गाडी. येईल मग आम्ही बसणार गाडी आणि जाणार घरी. घालते कशी पहिलाच येत नाही ना तुला. बसची वाट बघतोय आम्ही. पुन्हा लगेज घेऊन लागली बघा. गाड्या तरी यायला लागल्या पण आमची गाडीच नाही आली पण अजून. बसमध्ये बसलो आम्ही आत्ताच. हे बघा काय स्टार व्ह्यू कसा दिसणार आता. हो गॉड बट इट्स ओके. जास्त थोडा बहुत दिखत आहे. चलेगा. आम्ही बसमध्ये बसलेलं आहे ना किंजू. आपण बसमध्ये बसलोय ना आता. आपल्याला घरी जायचंय. किंजूनीच काही खाल्लं नाही. आल्यापासून काहीच खाल्लं नाही किंजूला. फक्त पाणी पिले. गेला चल बहुतेक. इथं पाठीवर लिहिलं पाहिजे.
घरी आता वाचा बस मुंबईला वापस. आता नाही. किती वाट लागली बस मध्ये आमची ना मम्मी. बस मध्ये किती वाट लागली. वाटलं सगळ्यांना त्रास झाला. नाही बोलत आता ते. गाडी त्रास होतो ना. त्रास होतो. नको जायला नंतर ना. नको जायला ना. नको जायला. बोल की. तू कपडे का काढले का किंजू. ते ना सगळंच काढायला लावलं तिनं टकूच सगळं. आता नको जायला. कानात चपकारे मारायला लागले तर. ओ कान दुखायला लागला माझा. तुझा दुखायला लागला कान. नाही सर्दी झाली की औषध पाजायला लागेल सर्दीचं. म्हणजे वाटते फिरायला पण प्रवासाने जीव जातो. ते असा त्रास नसेल तर ना मग काय नाही वाटत. असं उलटीचा माणूस त्यातच अर्धगार होते. दम लागलाय का वेळी करते ऍक्टिंग. ऍक्टर बनणार आहे. अच्छा तर आम्ही मुंबईला आलो पण जरा पण ब्लॉग करण्याच्या अवस्थेमध्ये नव्हतो आम्ही. कारण की आम्हाला सगळ्यांना असं बोलायला चालेल सगळ्यांना ना हे झालं इन्फेक्शन. आम्ही एवढं खाल्लं ना सगळ्यांनी एवढ्या गाडीमध्ये म्हणजे गाडीमध्ये नाही उतरून एवढ्या वॉमिटिंग झाली सगळ्यांना. म्हणजे पूर्ण फॅमिली आजारी पडली. अजून पण दीदी आणि मावशी आजारीच आहे. आम्ही जरा ठीक आहे. मम्मीला पण एवढं बरं नाही अजून म्हणून आम्ही जरा पण ब्लॉगिंग नाही केली. आणि मुंबईला आलो तसं सगळे आजारीच आहे आणि काय करणार मग आता. तर असं झालेली अवस्था. मग आता आम्ही तुम्हाला सांगतोय असं झालं आमच्यासोबत. घरी येताना तिकडे तर एवढी मज्जा केली आम्ही किंजू. हां येताना म्हणजे आम्ही नाश्ता केला आणि नाश्त्यामध्ये कसं पुरी भाजी होती आणि काय होतं वॉटरमेलन होतं कलिंगड होतं. खाल्लं सगळ्यांनी मस्त. आणि मग ते सगळं काय झालं सगळं हे झालं गाडीमध्ये घाट लागला आणि मग सगळ्यांना एकदम असं मळमळ आणि सगळ्यांनी मग वॉमिटिंग केली आणि किंजू मला बोलून देत नाहीये. तर चला मग जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आता आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर तोपर्यंत बाय किंजू बाय कर बाय.